Standard 8th Subject General Science Unit 2nd Health and Diseases. Students, in previous video we already started about the non-infectious diseases. In that we saw some information about the cancer, what are the reasons for cancer, what are the symptoms of that, and what precaution we take to avoid this disease, or what are the modern diagnosis and treatment on the cancer. We saw about that. Then after that we saw about the diabetes, what is called as the diabetic patient, symptoms of that, or the symptoms which cannot be ignored. We saw about that, the reasons for the diabetes, and what preventive measures we take to avoid this or to control on the diabetes. We saw this in previous video. Now today we are going to learn about the next some infectious diseases, and that one is heart diseases. Third one is heart diseases. So this disease is related to the heart. हार्टशी रिलेटेड असणारा काय आहे डिसीज आहे. See here, efficiency of the heart decreases due to the decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. आता काही हार्ट डिसीजेस जे होतात तर ते कशामुळे होतात, तर एकतर हार्टला ब्लड सप्लाय जो आहे तर तो काय होतो कमी प्रमाणामध्ये मिळतो आणि त्याच्यामुळे काय होतात अशा प्रकारचे डिसीजेस होऊ शकतात. सो ड्यू टू धिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन दॅट. आता हा ब्लडचा सप्लाय जो आहे तर तो कमी प्रमाणात झाल्यामुळे काय होतं, जे काय ऑक्सिजन किंवा न्यूट्रिएंटचा जो सप्लाय हार्टला होणार असतो तर तो कमी प्रमाणात मिळतो. ते मिळवण्यासाठी हार्टला काय करावं लागतं, जास्त मोर वर्क परफॉर्म करावं लागतं, म्हणजे जास्त काम करावं लागतं. म्हणजेच त्याची इफिशियन्सी त्याला काय करावी लागते, वाढवावी लागते. अँड दॅट लीड्स इन टू द स्ट्रेस ऑन द हार्ट. आणि त्याच्यामुळे त्याचा काय होतो, ताण हार्टवर येतो. अँड दॅट मे कॉज द हार्ट अटॅक. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. सो इफ समवन हॅज हार्ट अटॅक, आता समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला, सो द इमिडिएट कन्सल्टेशन ऑफ द डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा त्यांच्याशी संपर्क साधणे हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. नाव सी, वन शुड नॉट इग्नोर दीज सिम्पटम्स. समजा जर एखाद्याला काही सिम्पटम्स याच्यापैकी दिसत असतील तर त्यांनी ते अजिबात इग्नोर करायचे नाही. कोणकोणत्या प्रकारचे सिम्पटम्स पहा. सिव्हिअर चेस्ट पेन्स, जर समजा छातीमध्ये खूप जास्त जोराने काय येत असेल, कळ येत असेल, दुखत असेल तर त्याला इग्नोर करायचं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. देन पेन्स इन द शोल्डर, समजा जर शोल्डरमध्ये म्हणजे खांदा काय करत असेल, दुखत असेल. नेक अँड आर्म्स, पूर्ण हा जो पूर्ण भाग आहे म्हणजे हा मानेचा भाग, शोल्डर आणि आर्मचा जो भाग आहे याच्यामध्ये पेन्स येत असतील तर ते पण इग्नोर करायचे नाही. क्रॅम्प्स इन द हँड्स, हाताला काय असतात, मुंग्या येतात म्हणतो आपण बघा, त्याच्यामध्ये काय असतात, क्रॅम्प्स येत असतील जर हँडमध्ये तर ते इग्नोर करायचं नाही. अनइझीनेस किंवा ट्रेमर्स होत असतील म्हणजे आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर ही जी लक्षणं आहेत तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. सो दीज सिम्पटम्स डू नॉट इग्नोर. सो व्हॉट आर द रिझन्स फॉर धिस हार्ट अटॅक. आता हा हार्ट अटॅक होण्यासाठी कोणत्या प्रकारचे रिझन्स, कारणं काय आहेत बघा. स्मोकिंग म्हणजे काय, तर धूम्रपान करणे, बिडी, सिगारेट स्मोकिंग. अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान करणे. डायबिटीज जर असेल तर तरीसुद्धा काही वेळेस काय होतो, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. हायपर टेन्शन असेल, खूप जास्त स्ट्रेस असेल म्हणजे हाय बी पी म्हणतो आपण. ओबेसिटी, जर लठ्ठपणा असेल तर. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज,
नेहमी बैठं काम करणे आणि अजिबात शरीराची हालचाल न करणे म्हणजे फिजिकल एक्सरसाइज जे आहे, म्हणजे शारीरिक जे काय शारीरिक जे व्यायाम केले जातात तर त्याचा अभाव असणे. हेरिडिटी हे पण कारण होऊ शकतं काही वेळेस, म्हणजे अनुवंशिकता. मेंटल स्ट्रेस म्हणजे काय करणे, मानवावर शरीरात मानसिक जो ताण असतो त्याच्यामुळे पण येऊ शकतं. अँगर, अँक्झिटी, खूप जर आपल्याला राग येत असेल किंवा अस्वस्थ आपण होत असू तर तरीसुद्धा काय होऊ शकतं, हार्ट अटॅक येण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकतं. नाव सी हार्ट अटॅक, तर त्याच्यावर काही ट्रीटमेंट केले जातात, तर त्याच्याविषयी आपण पाहूयात. हार्ट डिसीजेस, देर इज अ अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी केली जाते की किती प्रमाणात ब्लॉकेजेस वगैरे आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी. बायपास सर्जरी होते, याच्यामध्ये खूप जास्त ब्लॉकेजेस असतील तर त्या आर्टरीचा जो वे आहे, मार्ग आहे, तर तो बदलला जातो आणि सर्जरी केली जाते, शस्त्रक्रिया होते. ओपन हार्ट सर्जरी म्हणजे पूर्ण कट केला जातो आणि हार्ट ओपन करून काय केलं ते शस्त्रक्रिया केली जाते. हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं, म्हणजे जे प्रत्यारोपण म्हणतो, हृदयाचं प्रत्यारोपण, म्हणजे त्याच्या ठिकाणी दुसरं हृदय बसवलं जातं. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स, स्टेंट हे असं उपकरण असतं ते आर्टरीमध्ये बसवलं जातं, त्याचं इन्स्टॉलेशन केलं जातं. इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, हृदयामध्ये पेसमेकर हा जो पार्ट आहे तर तो पण काय होतो, बसवला जातो हृदयामध्ये आर्टिफिशियली. तर अशा प्रकारचे काही ट्रीटमेंट जे आहेत किंवा हे काही ट्रीटमेंट जे आहेत हे रिलेटेड आहेत हार्ट डिसीजेससाठी. तर हे नेहमी लक्षात ठेवा की कुठलाही प्रकारचा जो डिसीज आहे तर त्याच्यासाठी देर इज अ स्पेसिफिक सायंटिफिक रिझन इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दॅट डिसीजेस. कोणताही रोग होऊ दे, आजार होऊ दे, त्याच्यामागे कोणतं ना कोणतं तरी शास्त्रीय कारण असतंच. डिसीजेस डू नॉट ऑकर ड्यू टू द डिवाइन कर्स ऑर हेटिंग बाय एनीवन. कोणत्याही प्रकारचं एखाद्याने खूप काहीतरी शिव्याशाप दिला किंवा शाप दिला किंवा दुसऱ्यांच्या रागामुळे वगैरे अशा प्रकारे अजिबात कोणत्याही प्रकारचे डिसीजेस होत नाही. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. आणि कोणत्याही प्रकारचे जे रोग आहेत हे योग्य प्रमाणात समजा जर उपचार घेतले तर ते काय होऊ शकतात, बरे होऊ शकतात. सो नॉट बाय द चांटिंग मंत्राज अँड परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. कुठल्याही प्रकारचे मंत्र म्हणण्याने किंवा कुठल्याही प्रकारच्या जादू टोण्याने वगैरे अशा प्रकारे काहीही रोग बरे होत नाही. प्रॉपर ट्रीटमेंट इज नेसेसरी टू क्युअर एनी टाईप ऑफ डिसीजेस. सो यू ऑलवेज रिमेंबर दिस in your mind. Now see, there one is another, see, you always remember about this one again. First aid for the heart diseases. समजा एखाद्याला काय असेल, हार्ट अटॅक आला असेल, म्हणजे ही हॅज पेन आणि ही ऑर शी हॅज अ पेन्स इन चेस्ट. तर समजा जर छातीमध्ये दुखत असेल तर कुठल्या प्रकारचे फर्स्ट एड वापरायचे पाहूया आपण. फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. पहिल्यांदा ॲम्ब्युलन्सला फोन करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चेक द कॉन्शियसनेस ऑफ अ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स. त्याचे खांदे हलवून तो किती तो जागा आहे, कॉन्शियस किती आहे, की बेशुद्ध पडलेला आहे हे पहा पहिल्यांदा. कीप द पेशंट लाईक ऑन द बॅक इन द हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन द हार्ड सरफेस. कठीण जे सरफेस आहे, पृष्ठभाग आहे, त्याच्यावर काय करायचं आहे, पाठीवर झोपवायचं आहे पेशंटला आणि हॉरिझॉन्टल पोझिशन म्हणजे आडव्या स्थितीमध्ये. अँड परफॉर्म द कॉम्प्रेशन ओनली टू लाईफ सपोर्ट जे आहे तर ते स्टार्ट करायचं आहे. कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे COLS असं याला म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय करायचं बघा, इन दिस COLS press the center of the thorax for the at least 30 times at the rate of 100 to 120 strokes per minute. प्रत्येक मिनिटाला
100 ते 120 अशा रेटने काय करायचं आहे, थ्रोटचा जो पार्ट आहे तर थोऱ्याचा जो पार्ट आहे, छातीचा भाग जो आहे तर त्याला काय करायचं आहे, प्रेस करायचं आहे. प्रत्येक मिनिटाला 100 ते 120 स्ट्रोक्स व्हायला पाहिजेत. असं 30 वेळेपर्यंत 30 टाइम्सपर्यंत हा काय करायचा आहे, प्रेस सुरू ठेवायचा आहे. सो दॅट इज अ COLS. मग हे काय आहे, फर्स्ट एड ऑन द हार्ट अटॅकवरचा काय आहे, हा फर्स्ट एड आहे. देन कलेक्ट सम इन्फॉर्मेशन. काही इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करू शकता. हॅव यू एव्हर सीन युअर ग्रँडपॅरेंट्स टेकिंग द डिकॉक्शन, डिस्कस अबाउट इट. Then collect the information from your grandparents about use of aloe vera, turmeric, ginger, garlic, like that medicine. So collect the information about only this. Now next see the misuse of medicines. Misuse of medicines म्हणजे औषधांचा गैरवापर कशा प्रकारे केला जातो, आता हे पाहूया आपण. समटाइम्स सम पीपल टेक अ मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन्स ऑफ द डॉक्टर. बऱ्याच वेळेला काही लोक काय करतात, मग स्वतःच डॉक्टर होतात. मीन्स दे टेक देअर मेडिसिन्स देअर ओन अकॉर्ड. आता ते स्वतःच काय करतात, स्वतःची औषधं घेतात. म्हणजे कुठल्याही टाईपचं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांकडे न घेता स्वतःच मेडिकलमध्ये जातात आणि औषधं घेत असतात. So, see here, overdose of the medicines may affect on our body. समजा जर मेडिसिनचा खूप जास्त डोस झाला तर काय होऊ शकतं, त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो. फॉर एक्झाम्पल सी ओव्हरडोस ऑफ द पेन किलर्स मे डॅमेज अ नर्वस सिस्टीम. काय काय होतं पहा, समजा जर आपण पेन किलर खूप जास्त प्रमाणात घेत राहिलो तर ते आपल्या नर्वस सिस्टीमवर अटॅक होतं किंवा त्याच्यामध्ये डॅमेज होऊ शकतं. एक्झिटरी सिस्टीम, लिव्हर या सगळ्यावर काय होतो, त्याचा इफेक्ट होतो. ओव्हरडोस ऑफ द अँटीबॉडीज, बऱ्याच वेळेला प्रतिजैविक जे आहेत तर त्याचा खूप जास्त जर डोस झाला सो दॅट मे लीड्स इन टू द नॉझिया. मळमळतं, स्टमक एक होतं, पोटात दुखायला लागतं, डिसेंट्री लागते, रॅशेस उठतात काही स्किनवर, व्हाईट पॅचेस ऑन द टंगवर, जीभ जी आहे तर त्याच्यावर काय होतात, पांढरे चट्टे उठतात वगैरे. अशा प्रकारचे इफेक्ट होऊ शकतात जेव्हा अँटीबॉडीचा डोस जो आहे तर तो जास्त होतो तेव्हा. तर फाइंड अबाउट दिस और थिंक अबाउट दिस हे नेहमी लक्षात ठेवा किंवा याच्यावर विषयी तुम्ही विचार करू शकता. बघा, पुअर पीपल डू नॉट एफोर्ड द कॉस्टली मेडिसिन. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस अँड विच वन. बऱ्याच वेळेला बघा औषधं खूप महाग असतात हे तुम्हाला माहिती आहे. बरेच जे पुअर लोक असतात, गरीब, तर त्यांना ती औषधं घेणं परवडत नाही. मग अशा वेळी याच्यावर कोणता उपाय आहे का, याच्याविषयी कधी तुम्ही विचार केलात का पहा. तर कोणता उपाय असेल तर याच्यावर उपाय आहे आणि तो म्हणजे जेनेरिक मेडिसिन्सचा. सो सी व्हॉट आर जेनेरिक मेडिसिन्स. यालाच जेनेरिक औषधं असंही म्हटलं जातं. जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज अ जनरल मेडिसिन्स. याला जनरल मेडिसिन्स असंही म्हटलं जातं. सो दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पेटंट या मेडिसिन्सना नसतं किंवा ते तयार करताना म्हणजे त्याची जी निर्मिती आहे आणि त्याचं जे वितरण आहे तर कुठल्याही पेटंटच्या शिवाय होतं. आणि म्हणून या प्रकारचे जे मेडिसिन्स आहेत सो दॅट आर व्हेरी मच लोअर इन कॉस्ट. म्हणून याची किंमत काय असते, खूपच कमी असते. सो दीज मेडिसिन्स आर ॲट पार इन क्वालिटी विथ द ब्रँडेड मेडिसिन. तर यांची जी क्वालिटी आहे तर ती कशासारखी असते, सेम जे ब्रँडेड मेडिसिन्स आहेत त्यांच्यासारखीच याची क्वालिटी असते. पण यांची किंमत का कमी असते बघा, बिकॉज प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो due to the fewer expense on the research and their formula is readily available. आता यांची किंमत कमी का असते, कारण यांच्यामध्ये जे तयार होण्यासाठी किंवा रिसर्च करण्यासाठीचा जो खर्च आहे म्हणजे कुठलंही मेडिसिन जे आहे तर त्याच्यावर पहिल्यांदा रिसर्च करावा लागतो. आता तुम्हाला माहिती असेल की जी कोरोनाची जी लस आहे तर तिच्यावर पहिल्यांदा बरेच महिने काय झालं, रिसर्च झाला.
मग रिसर्च करण्यासाठी बराचसा खर्च येतो. जर समजा एखादं औषध आधीच काय झालं रिसर्च केलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला तयार असेल, तर त्याप्रमाणे काही औषधं काय केली जातात, तयार केली जातात. त्यामुळे त्यांच्या निर्मितीचा खर्च कमी होतो, कारण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रिसर्च करण्यासाठीचा जो खर्च आहे तर तो होत नाही. म्हणजे जो ऑलरेडी रेडी असणारा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरूनच काय केलं जातात, हे जे मेडिसिन्स आहेत तर ते तयार केले जातात आणि म्हणून याचा जो खर्च आहे सो दॅट इज व्हेरी मच लो आहे, म्हणून तो काय असतो, कमी असतो. म्हणून ही जी जेनेरिक मेडिसिन्स आहेत सो दे हॅव लो कॉस्ट, त्याच्यामुळे त्यांच्या किमती ज्या आहेत त्या अतिशय काय असतात, कमी असतात. नाव नेक्स्ट सी वन इज पॉइंट इज द लाईफस्टाईल अँड डिसीजेस. Lifestyle and diseases. So our lifestyle is also responsible to cause any specific type of diseases. काही वेळेस काय होतं बघा, काही वेगळ्या प्रकारची आपली जी विशिष्ट ही लाईफस्टाईल बनलेली आहे तर त्याच्यामुळे सुद्धा डिसीज होण्याची शक्यता असते. सी लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. लाईफस्टाईल म्हणजेच काय, तर आपलं जे काय डेली रुटीन आहे, कोणत्या प्रकारचं रुटीन आपलं दैनंदिन आपण काय करतो, अँड द टाईप ऑफ फूड, कोणत्या प्रकारचा आहार आपण घेतो, सो दॅट इज अ लाईफस्टाईल. ते काय आहे, लाईफस्टाईल आहे. नावडेज आता हल्ली कसं होतं पहा, हॅबिट्स लाईक स्टेईंग द बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू बेड लेट ॲट नाईट, फ्रिक्वेंट चेंजेस इन द मील टायमिंग, lack of the physical exercise and consumption of the junk food etc. that have been increased due to this, such people getting sick frequently. आता लाईफस्टाईल कसं चेंज झालेलं आहे बघा नावडेज. हल्ली काय करतात लोक पहा, बरेच तर खूप उशिरापर्यंत सकाळपर्यंत बेडवर असतात, म्हणजे झोपलेले असतात, कारण खूप रात्रीपर्यंत त्यांचं जागरण झालेलं असतं. त्याच्यानंतर ते काय करतात, त्यांचे जे जेवणाच्या वेळा आहेत तर त्या सातत्यानं बदलत असतात. काही लवकर, कधी लवकर घेणे, कधी उशिरा वगैरे जेवण घेणे, या अशा प्रकारच्या फ्रिक्वेंटली ते चेंज देअर मील टायमिंग. जेवणाच्या वेळा नेहमी काय करत असतात, बदलत करत असतात. लॅक ऑफ द फिजिकल एक्सरसाइज, बरेच लोक बैठं काम करत असतात, एकाच ठिकाणी बसून असतात, कॉम्प्युटरवर करत असतात, काम करत असतात. दे लॅक देअर फिजिकल एक्सरसाइज, कुठल्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम ते करत नाही. किंवा काय करत असतात, मील स्किप करणे, तर जेवणाच्या वेळा टाळण्यासाठी दे कंझ्युम जंक फूड. ते काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे जंक फूड जे आहे तर ते कंझम्पशन खातात नेहमी सातत्याने. अँड देअरफॉर दे हॅव इन्क्रीज्ड द पॉसिबिलिटी टू सिक. त्यांच्यामुळे ते काय करत असतात, या सगळ्या रिझन्समुळं these people may getting sick frequently. सारखं काय करतात, ते आजारी पडू शकतात असे लोक. सो इफ फ्रिक्वेन्सी ऑफ द बिकमिंग सिक इज टू बी लोवर्ड, पीपल शुड फॉलो राईट लाईफस्टाईल. समजा जर आपल्याला हे आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी करायचं असेल तर योग्य प्रकारची लाईफस्टाईल जी आहे तर ती फॉलो करणं खूप काय आहे, गरजेचं आहे. So it must include the sufficient sleep, right food, then yogasanas, pranayam and physical exercise. या सगळ्यांमध्ये काय काय इन्क्लूड आहे पहा, तर योग्य प्रमाणात झोप घेणे, योग्य प्रमाणात आहार घेणे, राईट फूड, बॅलन्स डाएट, योगासन करणं, प्राणायाम करणं आणि फिजिकल एक्सरसाइज जे आहेत, शारीरिक जे व्यायाम आहेत तर ते करणं खूप गरजेचं आहे. अँड physical exercise should also be the as per one's own capacity. आणि फिजिकल एक्सरसाइज दुसऱ्याने दाखवण्यात खूप जास्त तो करतो म्हणून आपण करायची नाही. आपली शरीराची काय कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्याच्यानुसार फिजिकल एक्सरसाइज करणं योग्य ठरतं. आता बघा प्राणायाम जे असतात किंवा योगासन, दॅट शुड ऑल्सो परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. प्राणायाम किंवा योगासन करताना सुद्धा काय करायचं, जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या ऑब्झर्वेशन खालीच काय करू शकतो, आपण करू शकतो. सी द व्हिडिओज ऑफ द प्राणायाम अँड योगासन. याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की जे प्राणायामचे किंवा योगासनाचे जे व्हिडिओ आहेत तर ते पाहू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक त्याच्यावर उपाय आहे,
वॅक्सिनेशन जे आहे डिसीजवर वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण, लस देणे. सो वॅक्सिनेशन तुम्हाला माहिती आहे आता हल्ली, तर वॅक्सिनेशन हा त्याच्यावरचा उपाय होऊ शकतो. जो एखादा डिसीज असेल तर त्याच्यावरचा वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्टियस डिसीजेस. ते इन्फेक्शन्स जे होतात, संसर्गजन्य जे रोग आहेत, तर त्याच्यावर वॅक्सिनेशन हा एक चांगला उपाय होऊ शकतो. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम द नियरबाय क्लिनिक अँड स्टडी. तर तुम्ही याच्यामध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकता. अशा प्रकारचा एक वॅक्सिनेशनचा जो चार्ट आहे तर तो कुठल्याही सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो. नाव सी, डू यू नो अबाउट दिस? हे तुम्हाला माहिती आहे का? पहा, गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया दॅट डिक्लेअर्ड द प्रधानमंत्री जन आयुष औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. 2015मध्ये आपलं जे गव्हर्नमेंट आहे, इंडिया गव्हर्नमेंट, तर त्यांनी प्रधानमंत्री जन आयुष औषधी योजना जी आहे तर ती सुरू केलेली आहे. या स्कीममध्ये काय पहा, बेस्ट क्वालिटीचे मेडिसिन्स दॅट आर अवेलेबल फॉर अफोर्डेबल प्राइसेस. योग्य प्रमाणामध्ये, योग्य दरामध्ये काही आहेत जी औषधं आहेत तर ती उपलब्ध करून दिली जातात नागरिकांना. जन औषधी स्टोर्स आर लॉन्च्ड फॉर दिस पर्पजेस. आणि याच्यासाठी जन औषधी जे स्टोर्स आहेत, दुकानांची स्थापना सुद्धा याच्यासाठी केली गेलेली आहे. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट्स द जेनेरिक मेडिसिन्स ऑन द लार्ज स्केल. आता आपल्या ज्या भारतीय कंपन्या आहेत तर त्या काय करतात बघा, हे जेनेरिक मेडिसिन्स जे आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणात काय करतात, त्याचं एक्सपोर्टेशन म्हणजे ते निर्यात करतात. दोज मेडिसिन्स आर सोल्ड अंडर द ब्रँड नेम विथ हाय प्राइसेस इन इंडिया. आणि तीच औषधं आपल्या भारतात मात्र एका खूप चांगल्या ब्रँडची नावं देऊन खूप जास्त किमतीला विकली जातात. अमेरिकेमध्ये बघा 80% ऑफ द मेडिसिन्स यूज आर द जेनेरिक. अमेरिकेमध्ये जवळपास 90% एवढे मेडिसिन जे आहेत तर ती कसली आहेत, जेनेरिक मेडिसिन्स आहेत. सो ड्यू टू दॅट 100 बिलियन्स ऑफ मनी दॅट इज सेव्ड देअर. त्याच्यामुळे तिथे कितीतरी अब्जावधी रुपये जे आहेत, जे औषधांसाठी खर्च होतात तर ते तिथे काय केले जातात, वाचवले जातात. आणि म्हणून जेनेरिक औषधं घेणं हे कधीही काय आहे, योग्य आपण म्हणू शकतो. नाव देर इज सम इन्फॉर्मेशन. सी, लेट अस सेलिब्रेट द हेल्थ अवेअरनेस डेज. वेगळ्या प्रकारचे हेल्थ अवेअरनेस डेज काय केले जातात, सेलिब्रेट केले जातात. केव्हा आपण बघूया ते 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे असतो. 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनेशन डे असतो. 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे असतो. आणि 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे सेलिब्रेट केला जातो. नाव सी, अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ द ब्लड डोनेशन. आता ब्लड डोनेशनचं काय इम्पॉर्टन्स आहे हे थोडक्यात पाहूया आपण. 1 unit blood donated by the person can be fulfill the need of their person at the time. तर एखाद्याने काय केलं, ब्लड डोनेट केलं 1 युनिट ब्लड, तर ते डोनेट करताना 3 जे पीपल्स आहेत, 3 लोकांचे ते काय करू शकतात, प्राण वाचवू शकतात. फॉर एक्झाम्पल कशा प्रकारे 3 लोक बघा, RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स. तर या 3 वेगळ्या प्रकारचे हे सेल जे आहेत तर ते सेपरेट केले जाऊ शकतात ब्लडमधून आणि 3 वेगळ्या लोकांना हे दिले जातात, दिलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे 3 लोकांचे जे प्राण आहेत ते वाचवू शकतात. सो 1 कॅन सेव्ह लाईफ ऑफ द 12 पर्सन ॲट द डोनेटिंग ब्लड फॉर 4 times अ इयर. समजा एखाद्यानं 4 वेळा काय केलं, ब्लड डोनेट केलं एका वर्षामध्ये, तर तो अशा प्रकारे 12 लोकांचे काय करू शकतो, प्राण वाचवू शकतो. सो हिअर ब्लड डोनेशन इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर एनी पेशंट बिकॉज ड्यू टू दिस पेशंट्स सेव्ह देअर लाईफ. ओके, सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नाव हिअर वी कंप्लीट दिस लेसन. What is exercise? Solve the exercise from the textbook. So this one is the exercise. Solve exercise.
पुस्तकामध्ये दिलेला जो एक्सरसाइज आहे तर तो काय करायचा सॉल्व करायचा आहे.